नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंड्याला तंतोतंत आकार देण्याची ट्रिक जी आहे ती सांगणार आहे। प्रत्येक साईजमध्ये वेगवेगळं पॉइंट घ्यायचे असतात, कुठे आणि किती घ्यायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही कोणतीही साईज कटिंग केली तरी तुमचा ब्लाऊज जो आहे तो बिघडणार नाही। तर इथे मी समजावून सांगणार आहे तुम्हाला। 38 साईज आज आपण घेऊ। 36 साईज सुद्धा मी बऱ्याच वेळा दाखवलेली आहे, 40 साईज सुद्धा मागील एका व्हिडिओमध्ये झालेली आहे। तर मी इथं 38 साईज तुम्हाला समजावून सांगते आणि पहा लहान साईजमध्ये सुद्धा काय बदल करायचे हे सुद्धा सांगणार आहे। तर आपण इथं शोल्डर घेऊ, उंची घेतलेली आहे। तर उंची इथं किती आहे पहा, 14 + 1 15 इंच इथं आपली ब्लाऊजची उंची आहे। शोल्डर घ्यायचं आहे आपण 5.5 इंच। इथून अजून एकदा मी 5.5 इंचावरती पॉइंट देणार आहे आणि पहा मुंडा घेणार आहे 6 इंच। इथून मुंडेची उंची जी आहे ती मी 6 इंच घेतलेली आहे। परत इथं आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। आता 38 साईज आहे, याचा चौथा भाग किती येतो? 9.5 इंच। तर तो इथं 9.5 इंच घ्यायचा आहे। पहा इथून मी 9.5 इंच घेतलं आणि याच्या पुढे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे। जर तुम्हाला इथं 2 इंच शिलाई मार्जिन लागत असेल तर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता। इथे कमरेचा चौथा भाग 32 चा चौथा भाग येतो 8 इंच। तर मी इथं 8 इंच घेणार आहे आधी। परत 1 इंच टक्ससाठी आणि त्याच्या पुढे 1.5 इंच आपलं मार्जिन असणार आहे। पहा इथून हे 1.5 इंच मार्जिन आणि हे जोडून घ्यायचं। जोडून झाल्यानंतर इथे सर्वसाधारणपणे मी 2.25 इंच गळ्याची रुंदी घेते आणि पुढचा पाठीमागचा गळा जो आहे तो तुम्ही 8 इंचापासून 10 इंचापर्यंत तुम्ही इथे ही जी ट्रिक आहे ती वापरायची आहे। कमी गळ्यामध्ये वेगळी ट्रिक असते आणि 12 इंचाच्या आणि 11 इंचाच्या गळ्यामध्ये मुंड्याला आकार देण्याची ट्रिक जी असते वेगळी असते। इथं मी 3 इंच घेणार आहे। पहा आणि एक बॉक्स तयार करून घेणार आहे। बॉक्स तयार करून घेतल्यानंतर इथे मी गळ्याला आकार देऊन घेतला। शोल्डर आपल्याला डाऊन करायचं आहे। इथे आता किती घ्यायचंय तर 1 इंच घ्यायचंय। पहा इथे हे अर्धा इंच फिटिंग आहे, इथून हे फिटिंग आहे। तर या फिटिंगच्या इथे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे। कंपल्सरी सर्व साईजमध्ये इथे अर्धा इंच असणार आहे आणि या फिटिंगच्या पॉइंट पासून म्हणजे इथे आपण छातीचा चौथा भाग टाकला तर फिटिंगचा पॉइंट इथे आला। इथून मी घेतलं हे 1 इंच। तर सर्व साईजमध्ये हे एकसारखंच असेल का अंतर? नाही, ते छोट्या साईजमध्ये कमी असणार आहे आणि मोठ्या साईजमध्ये जास्त अंतर असणार आहे। तर हा पॉइंट मी घेतलाय, तो कशासाठी घेतलेला आहे? तो पॉइंट घेतलेला आहे मुंड्याला परफेक्ट आकार येण्यासाठी आणि आतल्या आत असे आपले आकार तयार होण्यासाठी, म्हणजे तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार नाही। तर हा 1 इंचाचा पॉइंट जो घेतलाय मी आता इथे पहा इथून घेतलेला आहे, हे लक्षात घ्या। तर 30 आणि 32 मध्ये तो पॉइंट तुम्ही अर्धा इंच घ्यायचा आहे। इथून पहा इथून इथपर्यंत घेतलाय तो अर्धा इंच घ्यायचा। 30 आणि 32 मध्ये 34 आणि 36 मध्ये हा पॉइंट इथून इथपर्यंत घ्यायचा आहे पाऊण इंच। 0.75 म्हणजे पाऊण इंच होतात। 38 मध्ये हा पॉइंट घेतलेला आहे आपण 1 इंच आणि 40च्या पुढे सर्व साईजमध्ये हा पॉइंट घ्यायचा आहे 1.25 इंच। हा पॉइंट घेणं गरजेचं आहे, त्यामुळे मुंड्याला आकार परफेक्ट येतात, मुंड्यामध्ये घोळ वगैरे येत नाहीत। त्यासाठी हा पॉइंट घेणं खूप गरजेचं आहे। तर इथे मी तुम्हाला हे 2 पॉइंट समजावून सांगितले, हा अर्धा इंचाचा पॉइंट आणि हा 1 इंचाचा पॉइंट। आता ही जी मुंडेची उंची जी आहे त्याचा सेंटर करायचा।
कोणतीही साईज असो इथे सेंटर करायचा आहे. आणि पहा आता इथे कोपरा आलेला आहे दोन्हीतून इथं, तर इथून आपल्याला घ्यायचं आहे 1.25 इंच, फक्त 1.2 घेतलेलं आहे. आणि आकार कसे द्यायचे, डायरेक्ट असे आकार फिरवून नका. पहा हा सेंटर जो आहे तिथून जवळपास 1.25 इंच, म्हणजे पहा बरोबर आले मी इथं 1.25 इंच, 0.75 म्हणजे 0.75 सरळ यायचं. आणि मग पहा या पद्धतीने हे आकार जे आहेत ते द्यायचे. सुरुवातीला तुम्हाला आकार जमत नसतील तर असे डॉट डॉट करत आकार द्या, आकार खूप छान येतात. तर हा आकार पहा किती असा छान आलाय आणि आतल्या आत आलाय. आणि परत इथे हा पॉइंट असा जोडायचा, म्हणजे इथे काय होणार आहे, हा कपडा कट होऊन निघणार आहे आणि तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार नाही. पहा आकार किती परफेक्ट असे इथे आलेले आहेत. अगदी गोल असा हा मुंड्याचा आकार आपला आलेला आहे. या पद्धतीनेच मुंड्याचे जे आकार आहेत असे गोल असे आले पाहिजेत. पहा इथून असे, आता इथं सेंटर केला आणि तुम्ही इथून असे आकार दिले तर ते चालणार नाही. इथं जो कपडा आहे राहतोय त्याचा नक्कीच घोळ तयार होणार आहे. तर त्यासाठी मी वारंवार सांगत असते या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्या. तर हा झाला आपला पाठीमागचा मुंडा. आता पुढच्या मुंड्याला आकार कसे द्यायचे, इथून सेंटर आहे तिथून 1.25 इंच आतमध्ये येऊन एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि 1.25 इंच घ्यायचंय. 1.25 इंच म्हणजे 0.75 घ्यायचं आहे इथून. आणि हे जे आकार आहे ते फक्त इथे असे द्यायचे, या लाईनवर असे जोडले गेले पाहिजेत. या पद्धतीने आकार देऊन घ्यायचे. इथे आपला हा गळा आहे, तर गळा आपला ड्रॉ झाला, मुंडाही आपला ड्रॉ झालेला आहे. आता इथं मी घेणार आहे टक्स. इथे घेतला मी 4.5 इंचावरती आणि उंचीला सुद्धा घेणार आहे 4.5 इंच. इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच, दोन्हीकडे समसमान घ्या, कारण आपण 1 इंच टक्ससाठी घेतलेलं आहे. आणि इथे अर्धा इंच वरती जायचं. सर्व साईजमध्ये इथे अर्धा इंच वरती जाऊन हा तिरका कपडा जो आहे तो कट करून काढायचा आहे. पहा अजून तुम्हाला यामध्ये काही शंका वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आणि मी या इथे मुंड्याच्या आकाराविषयी जी काही माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.